आजची सकाळ झाली ब्लड टेस्टपासून. मला तरी असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने दर 6 महिन्यांनी ब्लड टेस्ट करून कंप्लीट बॉडी चेकअप हे करणं गरजेचंच आहे. इकडे ब्लड टेस्ट चालू होती आणि किचनमध्ये दूध तापायला ठेवले हे मी विसरून गेले आणि दुधाची नदी वाहू लागली. पटकन आवरून सावरून मी आणि लव तयार झालो, कारण की समोरच आमच्या इथे अखंड हरिनाम सप्ताह आजपासून सुरू होणार होता. आम्ही पोचलो तोपर्यंत लहान लहान लेकरं व्हाईट कपड्यांमध्ये इतके सुंदर दिसत होते. ते सगळेजण हरिपाठ म्हणण्यासाठी आले होते. मांडवात पोचलो तर तिथे पूजेची तयारी चालू होती. आजपासून फक्त हरिनाम सप्ताहच नाही तर ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा चालू होणार होतं. हे काही मला माहीत नव्हतं. माझी खूप इच्छा होती पारायण करायची, म्हणून मी सुद्धा बाकीच्या बायकांबरोबर ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसले. पारायण सुरू झालं. जसे जसे पाठ चालू झाले तसं तसं सबंध एरियामध्ये भक्तिमय वातावरण होतं. त्याचबरोबर स्वतःमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह ऊर्जा, एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होताना मला जाणवली. रात्रीच्या वेळेला कीर्तन होतं, पण कीर्तनाच्या आधी नम्रताताई आल्या होत्या. मग त्यांच्यावरून आम्ही जेवण वगैरे केलं, थोड्याशा गप्पा मारल्या आणि थोडंसं कीर्तनाला जायला आम्हाला थोडासा उशीरच झाला. तोपर्यंत इतकी गर्दी होती. आता ही गर्दी कशासाठी होती? कीर्तनासाठी तर होतीच होती, पण कोण येणार होतं? इंदुरीकर महाराज, त्यांचं आज भजन होतं. तर असा गेला माझा आजचा दिवस. चला तर मग बाय.